नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अशी सूचना आहे की CET अर्ज भरण्याकरता पुन्हा एकदा वाढ देण्यात आलेली आहे। सर्वप्रथम ज्या वेळेला पदवी परीक्षांचे जेव्हा CET साठी प्रवेश अर्ज चालू झाले होते त्यावेळेला काही जे पदवी कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी प्रारंभीची तारीख ही 10 जानेवारी 2024 होती। ह्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही बघू शकता की ज्यावेळेला CETचे फॉर्म सुटले होते त्यावेळेला या ठिकाणी BEd M.Ed इंटिग्रेटेड कोर्स जो आहे त्याची एक प्रारंभीची दिनांक जी होती ती होती 10 जानेवारी 2024। त्यानंतर पुन्हा एकदा ती मुदत वाढ करून पहिल्यांदा 6 फेब्रुवारी 2024 करण्यात आली होती। त्यानंतर आता CET सेलने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी द्वितीय मुदतवाढ दिलेली आहे आणि तीच मुदतवाढ काय आहे नेमकी ते प्रत्येक कोर्ससाठी आपण बघणार आहोत। तर पहिला जो कोर्स आहे तो आहे महाराष्ट्र BEd M.Ed इंटिग्रेटेड 3 वर्षाचा जो कोर्स आहे त्याच्यासाठी जी प्रथम वाढ होती ती होती 6 फेब्रुवारी। ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। त्यानंतर द्वितीय मुदत वाढ जी आहे ती आहे 12 फेब्रुवारी 2024। म्हणजे तुम्ही BEd साठी जर अर्ज करत असाल इंटिग्रेटेड कोर्ससाठी तर तुम्हाला 12 फेब्रुवारीपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता अर्जामध्ये पुढे M.Ed CET साठी सुद्धा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 12 तारीखच दिलेली आहे। म्हणजे इन जनरल तुम्ही या ठिकाणी बघू शकता की प्रत्येक कोर्ससाठी 12 फेब्रुवारी 2024 ही द्वितीय मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ह्याच्यामध्ये कोर्सची नावे दिलेली आहेत M.Ed, तिसरा कोर्स जो आहे तो आहे MPEd CET, चौथा कोर्स आहे नियमित BEd म्हणजेच रेग्युलर BEd जो 2 वर्षाचा कोर्स असतो, त्यानंतर BPEd CET, त्यानंतर 6 नंबरचा जो आहे तो आहे MBA MMS CET, त्यानंतर M आर्किटेक्टचा आहे, त्यानंतर आहे 8 नंबरला MH MCT, त्यानंतर आहे 9 नंबरला MCA, त्यानंतर B डिझायनिंग आहे, त्यानंतर आहे BHMC। ओके, तर अशा पद्धतीने ह्या सर्व कोर्सेससाठी लिस्टेड कोर्सेस आहेत हे 1 ते 11 म्हणजे टोटल 11 कोर्सेससाठी तुम्हाला CET साठी अर्ज करण्यासाठी ही 12/2/2024 ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे। ही एक अत्यंत महत्त्वाची अशी नोटीस आहे राज्य CET सेलकडून। तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत 1 ते 11 ह्यामधील ज्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्सची CETचा फॉर्म ज्यांकडून राहिलेला आहे किंवा काही कारणास्तव भरलेला नसेल त्यांना भरायचा असेल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, 12 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही आता अर्ज करू शकता। ही एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी होती। जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा। थँक्यू सो मच।